पुढची बातमी पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक धोरणामध्ये तज्ज्ञ सल्लागार म्हणून राहुल सोलापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राहुल सोलापूरकर यांच्या नियुक्तीने आता वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। कारण सोलापूरकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यामुळे आधीच सोलापूरकर वादात अडकलेले असताना आता पुणे मनपानं सांस्कृतिक धोरणात तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती केल्यानं आणखीनच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आता बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचे पैसे परप्रांतीयांनी ओरबाडल्याची। नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवन गावातून धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावात घर नाही, शेती नाही, तरीही पश्चिम बंगालच्या भामट्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचं समोर आलंय। परप्रांतीयांनी किती लाभ लाटलाय त्यावर एक नजर। परराज्यातून सायबर कॅफेमधून नोंदणी करून हप्ता लाटला। पीएम किसान योजनेचे लाटलेले 3,62,000 रुपये। ॲग्रिस्टॅक कार्डच्या पडताळणीवेळी प्रकार उघडकीस आलाय। बँक खात्यावरून सर्व बोगस लाभार्थी हे पश्चिम बंगालचे असल्याचं उघडकीस आलंय। राज्यातील पीएम किसान योजनेचा पैसा 181 जणांनी लुटलाय। ई-केवायसी सक्तीची केल्यानं बोगस लाभार्थ्यांचा लाभ बंद झालाय। राज्यातील शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या परप्रांतीयांचा कारनामा कसा उघड झाला त्याची माहितीच कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यांच्याशी खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। गावात घर नाही, शेती नाही, तरी देखील परराज्यातील 181 बोगस लाभार्थ्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या एका गावामधून पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊयात। हा विषय तसा येत नाही, परंतु आता ॲग्रिस्टॅकची जी नोंदणी चालू आहे तर यामध्ये पीएम किसानचे जे शेतकरी आहेत त्यांना जो OTP जातो तो OTP जे काही नोंदणी झालेले शेतकरी त्यांना लगेच गेल्यामुळे त्यांची नोंदणी लवकर होईल आणि ॲग्रिस्टॅकचं उद्दिष्ट लवकर पूर्तता होईल म्हणून आपण पीएम किसानच्या याद्या या CSC सेंटरवाल्यांकडे दिल्या होत्या की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना बोलवून ॲग्रिस्टॅकची नोंदणी जर लवकर झाली तर आपला जिल्हा हा त्याप्रमाणे अग्रेसर राहील। आणि त्या पद्धतीने जेव्हा ह्या याद्या आपण दिल्या तर त्यावेळेस ती नावं आढळली की याच्यामध्ये भादवन गावातील 181 लोक हे त्या गावातील रहिवासी नसताना त्यांची पीएम किसानमध्ये नोंदणी झाली असं आढळलेलं आहे। दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठीचे पैसे परप्रांतीयांनी लाटल्याचं उघडकीस आल्यानं या घोटाळ्यावर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले। गावात शेतजमीन नसताना परप्रांतीय लाभार्थी पीएम किसान योजनेचे लाभार्थी कसे झाले? अॅनोवारा हे शेतकऱ्याचं नाव कसं असू शकतं? ऑनलाईन नोंदणीनंतर कागदपत्राचं व्हेरिफिकेशन का करण्यात आलेलं नाही? व्हेरिफिकेशन शिवाय बोगस लाभार्थ्यांच्या नावानं बँक खात्यात पैसे कसे पाठवले? बोगस लाभार्थ्यांची प्रशासनाकडून चौकशी का केली नाही? बोगस लाभार्थ्यांकडून सरकार पैसे वसूल करणार का? बोगस लाभार्थ्यांचा पत्ता आणि फोन नंबरच्या त्रुटींना जबाबदार कोण? त्यामुळे सरकार आता काय कारवाई करणार हेच पाहणं महत्त्वाचं असेल। पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा ॲग्रोवन मधून। फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना। मुक्ताईनगर, भुसावळ, चोपडा अशा अनेक ठिकाणी यावर्षी कलिंगड लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती। मात्र बाजारपेठेत मागणी असली तरी कलिंगडाला भावच नसल्यानं लावलेला खर्चही निघालेला नाही। 5 ते 6 रुपये किलोनं कलिंगडाची मागणी होत असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। रत्नागिरीत बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसलाय। उष्णतेनं या फळाला गळती लागली आहे, तसंच कीड रोगाचा मोठा प्रादुर्भाव आंबा पिकावर झालाय। दरम्यान बागायतदारांची पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे। खानदेशात खरबूज दरात घट झाली आहे। दर 24 ते 18 रुपये प्रति किलोवरून 12 ते 15 रुपयांवर आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। मागील 5 ते 6 दिवसात आवकमध्ये मोठी वाढ झाल्यानं दरात घट
पाहायला मिळतेय. नागपुरात संत्रा पट्ट्यात आंबिया बहरातील फुलं आणि लहान आकाराच्या फळांची गळ होतीये. त्या दृष्टीनं उपाय केले जात आहेत. राज्यातील 1.5 लाख हेक्टरपैकी विदर्भात 1 लाख हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड केली जाते. लग्नसराई आणि सण समारंभानं बेदाण्याला चांगली मागणी आली आहे. त्यामुळे नव्या बेदाण्याला प्रति किलो 100 ते 250 रुपयांचा दर मिळतोय. त्यातच रमजान, होळी सणानिमित्त देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे दर टिकून राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. जळगावात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र बदलत्या हवामानानं मोठा फटका हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. त्यामुळे यावर्षी 50% हळदीचं उत्पन्न घटल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. मागील 2 महिन्यात लसणाचे दर 400 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. मात्र आता बाजारात लसणाची आवक वाढल्यानं लसणाचे दर 50 रुपये प्रति किलोवर आलेत. किरकोळ बाजारातून गावरान लसूण 100 रुपये प्रति किलो दरानं विक्री करतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई आग्रा महामार्गावर फुटलेल्या जलवाहिनीचं पाणी थेट शेतकऱ्याच्या शेतात शिरलंय आणि त्यामुळे हरभरा पिकाचं नुकसान झालंय. काढणीला आलेला हरभरा पूर्णतः पाण्याखाली गेलाय. हरभरा पीक खराब होण्याची भीती शेतकऱ्याला वाटू लागली आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे. देशातील बाजारात तुरीची आवक वाढल्यानं भावावर देखील दबाव वाढलाय. तुरीला यंदा 7,550 रुपये हमीभाव सरकारनं जाहीर केलाय. तर बाजारात सध्या प्रति क्विंटल 6,700 ते 7,300 रुपयांचा दर मिळतोय. दुसरीकडे सरकारची हमीभावानं खरेदीही सुरू आहे. जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. जिरायती, बागायती आणि फळबागांच्या नुकसानीसाठी 762 कोटींची नुकसान भरपाई सरकारकडून मंजूर झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. आणि पुढची बातमी अतिशय महत्त्वाची. पालकांनो, तुमची मुलं काय करतायत याकडे लक्ष द्या. कारण सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. त्यात असा दावा करण्यात आलाय शाळेतील मुलांना चॉकलेट ड्रग्ज विकलं जात आहे. खरंच शाळेच्या आवारात ड्रग्ज विकणारे फिरतायत का? याची आम्ही पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं बघा. शाळेतल्या मुलांना चॉकलेट ड्रग्ज, कॅन्डीच्या नावानं मुलांना ड्रग्जचं व्यसन. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सावधान, तुमची मुलं शाळेत काय खातात, त्यांना काही कुणी खायला देतंय का, यावर लक्ष ठेवा. कारण स्ट्रॉबेरी क्विक नावानं कॅन्डी दिली जातीये. मात्र ती कॅन्डी नसून ड्रग्ज असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यानं पालकांसह शिक्षकांचीही झोप उडालीये. खरंच शाळेच्या आवारात ड्रग्ज विकलं जातंय का? हा विषय मुलांच्या आरोग्याचा आहे. त्यामुळं पडताळणी करणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात. तुमच्या मुलांना अनोळखी व्यक्तींकडून कॅन्डी न स्वीकारण्याची सूचना द्या. त्याचा वास स्ट्रॉबेरी सारखा आहे. मात्र शाळेच्या आवारात कॅन्डीच्या नावानं ड्रग्ज दिलं जातंय. हा दावा गंभीर आहे. अजून तरी शाळेच्या आवारात स्ट्रॉबेरी क्विक ड्रग्ज विकत असल्याचं आढळलेलं नाही. मात्र खरंच असं शाळेच्या आवारात ड्रग्ज विकलं जातंय का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. याबाबत पोलीस माहिती देऊ शकतात. त्यामुळे आमचे प्रतिनिधी पोलीस अधिकाऱ्यांना भेटले. हा जो व्हॉट्सअपवरती मेसेज व्हायरल होतोय, स्ट्रॉबेरी क्विक नावाचं ड्रग्ज शाळेतल्या विद्यार्थ्यांना दिलं जातं, तर मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो किंवा सांगू इच्छितो की आपल्या शहरामध्ये अशा प्रकारचं कुठलंही ड्रग्ज अद्यापर्यंत आलेलं नाही. पालकांनी याच्यावरती विश्वास ठेवू नये, अफवांवरती विश्वास ठेवू नये आपल्या शहरामध्ये. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. शाळांमध्ये स्ट्रॉबेरी क्विक नावाचं ड्रग्ज आढळलेलं नाही. शिक्षकांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. कोणतीही अशी गोष्ट आढळली तर तक्रार करावी. स्ट्रॉबेरी क्विक ड्रग्ज 2007 साली अमेरिकेत जप्त करण्यात आलं होतं. आपल्या महाराष्ट्रात शाळांमध्ये ड्रग्ज आढळलेलं नाही. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत.
त्यातच पालक, शिक्षक आणि मुलांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी असं मेसेज आणि फोटो व्हायरल केले जात आहेत. त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आमच्या पडताळणीत शाळांच्या आवारात चॉकलेट ड्रग्ज विकलं जात असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तरी पालकांनो, तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा. पुढची बातमी. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. सुनावणीला ऑनलाईन हजर न राहता प्रत्यक्ष उपस्थित राहून जामीन घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले. याचिकाकर्त्यांचे वकील मनोज पिंगळे यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांबाबत वक्तव्य केलं होतं. माननीय राहुल गांधी यांनी वर्धा इथे त्यांची भारत जोडो यात्रा चालू असताना एक भाषण केलं होतं. त्यात अनेक आक्षेपार्ह विधानं ही माननीय स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केली होती आणि अशी कोणाला पण VIP ट्रीटमेंट देऊ नये की VCवर जामीन आणि डिजिटल साईनने जामीन. तर कोर्टाने पण त्याच्यावर कडक ताशेरे ओढले माननीय कोर्टाने आणि त्यांनी आमचं म्हणणं मान्य केलं आणि पुढच्या तारखेला जामीन घेण्यासाठी इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यांची प्ली रेकॉर्ड करणं बाकी आहे. ती प्ली पण रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना स्वतः इथे यावं लागेल. त्यांना VCद्वारे उपस्थित राहता येणार नाही. पुढची महत्वाची बातमी आहे. रखडलेल्या पालिका निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. निवडणुकांबाबत 4 मार्चला होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश दिल्यास मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिकांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होऊ शकतात. तर निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज असून सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र 4 मार्चला होणारी सुनावणी पुढे ढकलली तर थेट ऑक्टोबर महिन्यातच निवडणुका होतील. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या मनपांची निवडणूक पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर यासह मीरा भाईंदर, पनवेल, वसई, विरार. त्यामुळे 4 मार्चला काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुढची बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा पाहायला मिळाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आघाडी होत नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला संधी हवी असते, असं संजय राऊतांनी पुन्हा म्हटलंय. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रत्येकाला संधी हवी असते. त्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फार तर अशा आघाड्या होतात. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक जण आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत असतात. पाहू ना, आमची अशी भूमिका आहे की आम्ही या इकडल्या सर्व जागा लढाव्यात नाशिकच्या. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलंय. या आरोपपत्रामधून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून सिद्ध झालंय. त्यामुळे वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी बातमी मिळतेय. कॅमेरा खराब झाल्याचं सांगून 22 फेब्रुवारी आधीचं CCTV फुटेज डिलीट करण्यात आलंय, असा गंभीर आरोप सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी केलाय. तर याच संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. सरपंच हत्येतील आरोपींना सोडणार नाही, पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. त्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षाच होईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. धनंजय मुंडे जर राजकारणात राहिल्यास अनेक कराड तयार होतील, असा आरोप अंजली दमानी यांनी केलाय. मुंडेंचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी देखील दमानी यांनी केली. कराडवर विचारलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी उत्तर देणं टाळलंय. सरपंच हत्येप्रकरणी फडणवीसांनी शब्द दिलाय, ते गृह खातं सांभाळतात, त्यामुळे ते लक्ष देऊ नयेत. मी पुण्यात आहे, पुण्यातले प्रश्न विचारा, असं मुंडे म्हणाल्या. वाल्मिक कराडच्या आरोपपत्रावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री PA आणि OSDंबाबत कठोर निर्णय घेतात, मग मंत्र्यांवर का नाही, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. किती आरोप आहेत इथे? खंडणी, त्याच्यानंतर हार्वेस्टरचे पैसे, पीक विम्यामध्ये स्वारगेट बलात्कार वादासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून घेऊया. दत्ता गाडेवर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावर गाडे कुटुंबियांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. पीडितेच्या दत्ता गाडेच्या सहमतीनं त्यांचे संबंध झाल्याचा दावा दत्ताच्या पत्नीनं केलाय. तिनं आरडाओरड का केली नाही, असा सवाल गाडे कुटुंबियांनी केलाय.
पुणे स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणात रुपाली ठोंबरेंनी प्रकरणावर मोठा दावा केलाय। या प्रकरणात शारीरिक संबंध संमतीनं झाले होते, मात्र व्यवहाराचे पैसे दिले नाहीत म्हणून हा वाद निर्माण झाल्याचा दावा रुपाली पाटलांनी केलाय। मात्र यामुळे पुणे शहर नाहक बदनाम होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार घटनेच्या निषेधार्थ महिला जागर समिती आक्रमक झाली आहे। महिलांसाठी सुरक्षित समाज असणं हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे। यावेळी महिला सुरक्षिततेची तिरडी काढून धरणं आंदोलन करण्यात आलं। शिवाय योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे। राज्यात दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीतून प्रवास करतात। त्यातून सरकारकडून महामंडळाला वार्षिक 3000 कोटी रुपये मिळतात। मात्र तरी देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकाही आगारात स्थानकामध्ये महिला सुरक्षा रक्षक नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। शिंदे सेनेच्या महिला आघाडीनं महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर धुळे बस स्थानकाची पाहणी केली। यावेळी महिला सुरक्षेच्या दृष्टीनं मोठ्या त्रुटी आढळल्या आहेत। याबाबत आगार प्रमुखांना भेटून उपाययोजना करण्याची मागणीही केली गेली। मुंबईतील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून। विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप कोणताही अर्ज मिळालेला नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विरोधी पक्षनेतेपदावरून मवियामध्ये घमासान माजलाय। मवियात जागा वाटपाच्या वादानंतर आता विरोधी पक्षनेतेपदाचा वाद पेटल्याची चिन्ह आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशन काही तासांवर आहे, मात्र विरोधी पक्षनेता अद्याप ठरलेला नाही। विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, तर भास्कर जाधवांच्या नावाला आमदारांचा विरोध असल्याची ही माहिती मिळाली आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या आणखी एका निर्णयाला फडणवीस सरकारनं ब्रेक लावलाय। शिंदेंनी मंजूर केलेल्या आरोग्य विभागाच्या 3200 कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे। कामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला यांत्रिकी साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। उद्धव ठाकरे कुंभमेळ्यात का गेले नाहीत असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला होता। त्यावर आता संजय राऊतांनी उत्तर दिलंय। मी मोहन भागवतांना फॉलो करतो, ते कुंभमेळ्याला गेले होते का असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावलाय। एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावंच लागेल। शिंदे गटाचे नेते रामदास कदमांच्या टीकेला खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंना राज्यातून उद्ध्वस्त केल्याशिवाय मी नाव सांगणार नाही असा घणाघात कदमांनी केला होता। काल आमदारांची बैठक झाली। मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असणार आहे। ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान पुलाच्या कामासाठी 13 तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आलाय। शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। या ब्लॉकमध्ये 168 लोकल फेऱ्या रद्द राहतील। पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून। एकनाथ शिंदेंच्या आवाहनाला अजित पवारांनी उत्तर दिलंय। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 3 पक्ष मिळून सत्तेत आहेत असं अजित पवार म्हणाले। अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकवायचा आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हणाले। यावर अजित पवारांनी हे उत्तर दिलंय। पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक धोरणात तज्ज्ञ सल्लागार म्हणून राहुल सोलापूरकरची नियुक्ती करण्यात आली आहे। राहुल सोलापूरकरांच्या नियुक्तीमुळे वाद पेटण्याची शक्यता आहे, कारण सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं। आता मनपानं नियुक्ती केल्यानं आणखीनच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारण्याची फॉर्च्युनर गाडी देखील जप्त केली आहे। मात्र ही गाडी मारण्यानं दुसऱ्याच्या नावावर घेतली आहे। गजा मारण्यासोबत सिनेमा पाहण्यासाठी आलेले सर्वजण पोलिसांच्या रडारवर आहेत। पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या आरोपीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत। पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील 10 गाड्यांची अज्ञातानं तोडफोड केली आहे। दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सहकारी गृहरचना मर्यादित सोसायटीत ही घटना घडली आहे। भारतनगर इथं लाईट नसल्याचा फायदा घेत अज्ञात इसमानं 10 वाहनांची तोडफोड केली आहे। पुण्याच्या घोरपडीत कत्तलखान्याचा कचरा आणि दूषित पाणी घरांमध्ये शिरल्यानं कोंढव्याचे रहिवासी त्रस्त आहेत। अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिका पंतप्रधान कार्यालयाकडे अनेक तक्रारी केल्या, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करत नसल्याचा आरोप होतोय। परळीमध्ये वाल्मिक कराडच्या जवळच्या टोळीनं एकाला जोरदार मारहाण केल्याची बातमी समोर येते। परळीमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये ही मारहाण झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया करतायत। या प्रकरणी पोलिसांनी FIR घेतलेली नाही, तर
कोर्टाची ऑर्डर 21 फेब्रुवारी 2025ला आल्यानंतर देखील पोलीस FIR घेत नव्हते. दरम्यान बीडचे SP नवनीत कावत यांनी FIR रजिस्टर केल्याचं दमानी यांनी म्हटलंय. CCTV देखील समोर आहे. परळीमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये मारहाण झाली आहे, मात्र तरी FIR रजिस्टर करून घेण्यात आलेलं नव्हतं. याच प्रकरणी दमानी यांनी पुन्हा एकदा आरोप केला. त्यानंतर आता FIR रजिस्टर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आणि आता नाशिकमधील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून घेऊया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षेप्रकरणी आता 5 मार्चला सुनावणी होणार आहे. अजूनही माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी न्यायालयानं 3 दिवसांची मुदत दिली आहे. नाशिकमधील एका कॅफेवर भाजपच्या आमदार देवयानी फरांदेंनी पोलिसांच्या मदतीनं थेट छापा मारलाय. यावेळी कॅफेत अश्लील चाळे करत असलेल्या तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कॅफेच्या नावाखाली तरुण तरुणींना 100 ते 200 रुपयात रूम देण्यात येत असल्याचा प्रकार कॅफेत सुरू आहे. प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजर आणि 5 संशयित आरोपींना दिलासा मिळालाय. नाशिक पोलिसांनी बडगुजर यांच्यासह 5 जणांवर मकोका लावला होता, मात्र अप्पर पोलीस महासंचालकांनी मकोका लावण्यास परवानगी नाकारली. दीपक बडगुजर हे ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजरांचा मुलगा आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या PM किसान योजनेचे पैसे परप्रांतीयांनी ओरबाडले. नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवन गावातून प्रकार समोर आलाय. गावात घर नाही, शेती नाही, तरीही पश्चिम बंगालच्या भामट्यांनी PM किसान योजनेचा हप्ता लाटल्याचं समोर आलंय. सुमारे 16 लाख रुपये बुडाल्यानं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या रवींद्र शिवाजी कोल्हे या तरुणानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील धक्कादायक घटना आहे. या घटनेत 98% भाजलेल्या या तरुणाचा 3ऱ्याच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झालाय. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीनं अनेक गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. प्रशासनानं तातडीनं ही पाणी गळती बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अहिल्यानगरातील कोपरगाव शहरात टेलिग्राम कंपनीची लाईन टाकताना नगर परिषदेची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. यावेळी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली आहे. तर दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं नुकसान झालंय. जळगावमध्ये कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. त्यांचा कोट्यवधी निधी शासनाकडे प्रलंबित आहे, त्यामुळे त्यांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन केलं. मात्र त्याची दखल शासन स्तरावर घेतली गेली नाही. जळगाव विमानतळाचा विकास अधिक वेगानं होण्याची आता शक्यता आहे, कारण जळगाव विमानतळाच्या विस्तारासाठी 5.20 हेक्टर क्षेत्र विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात राज्य शासनानं मान्यता दिली आहे. आता जळगाव विमानतळाच्या विस्ताराचं काम कधी सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. शनिभक्तांना केवळ ब्रँडेड कंपनीचं तेल वाहण्यास परवानगी शनी शिंगणापुरात येणाऱ्या भाविकांना देण्यात आली आहे. या निर्णयाची आजपासूनच अंमलबजावणी होणार आहे. दुकानदारांनाही प्रमाणित कंपन्यांचं तेल विकण्याची सक्ती करण्यात आली. विदर्भातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. बुलढाण्यात मराठीच्या मुद्द्यावर बँकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चांगलाच गोंधळ घातलाय. खामगाव येथील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर तिवारी हे बिहारमधील असून त्यांना मराठी येत नाही. या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी गोंधळ घालत तिवारी यांची कानउघडणी केली. बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यातील वझर गावात 2 गटात काल राडा झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटांची बैठक घेऊन हा वाद मिटवला. महापुरुषांच्या अनधिकृतरित्या बसवलेल्या पुतळ्यांबद्दल वाद निर्माण झाला होता. या ठिकाणी हाणामारी आणि दगडफेकही झाली होती. सध्या गावात शांतता असून कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकर गायब झाल्याची माहिती मिळते. कोल्हापूरनंतर आता नागपूर पोलिसांनी देखील कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सामंतांना फोनवरून शिवीगाळ आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप कोरटकरवर करण्यात येतोय. नागपुरातील महाल परिसरात शिवप्रेमींनी आंदोलन केलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत जोरजोरात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील मोझरी बसस्थानक अंबट शौकीनांचा अड्डा ठरतंय. बसस्थानक परिसरातच कॉन्डम्सचा सडा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्यात. या प्रकरणी एसटी महामंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित होता. मराठवाड्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया टॉप 5 मध्ये. बीड जिल्ह्यात काम करण्यास पोलिसांनी नकार घंटा लावलाय. बीड नको दुसरीकडे बदली करा असे विनंती अर्ज जिल्ह्यातील 172 पैकी 107 अधिकाऱ्यांनी केलेत. त्यात 29 पैकी 15 ठाणेदारांचाही समावेश आहे. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून बीड जिल्हा चर्चेत आलाय. जालना शहरातील नाभा रोड परिसरात रेड्यांची झुंज लावणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी पैशांची पैज लावून झुंजीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुळजाभवानी मंदिर गाभारा आणि मुख्य शिखराच्या पुनर्बांधणीचा स्ट्रक्चरल रिपोर्ट कायम राहणार आहे. पुरातत्व विभागानं पूर्वी तयार केलेल्या स्ट्रक्चरल रिपोर्टनुसारच मुख्य शिखराची पुनर्बांधणी होईल अशी माहिती पुरातत्व विभागाचे राज्य संचालक तेजस घागरे आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी दिली आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून धाराशिवमध्ये आलेल्या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाला मिळालेली मुदत आता संपली आहे. मात्र वाघ पकडण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरलाय. 28 फेब्रुवारीला संपलेली मुदत वाढवण्याची मागणी वनविभागाकडून करण्यात आली आहे. मात्र पुन्हा मुदत वाढ मिळते का हे पाहावं लागेल. लातूरच्या निलंगा तालुक्यातील हनुमंतवाडी मुगाव शिवारात जंगली रानडुकरांनी हायदोस घातलाय. शेतकरी हरिभाऊ रुबदेंच्या 3 एकर शेतातील नवीन लागवड केलेली केळीची बाग रानडुकरांनी उद्ध्वस्त केली आहे. आणि आता पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. उदयनराजेंनी भेटायला आलेल्या एका चिमुकलीला जादू करून चॉकलेट दिलंय. उदयनराजे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळतात. कधी भर चौकात कॉलर उडवतात तर कधी बुलेटवरून दमदार एंट्री मारतात. त्यात आता जादूचीही भर पडली आहे. हरवला सारा गोदावरी काठ मायेची सावली जीवाला जोडली तुझी पायवाट उरात पेरला तुझा परिपाठ अंगास राख डोळा सावकारी थाट हरवला सारा गोदावरी काठ. कोल्हापुरातल्या एकूण 5 मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग जातो. मात्र त्यातल्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याची माहिती सतेज पाटलांनी दिली. आमचा विरोध केवळ कोल्हापूरसाठी नसून हा मार्गच नको यासाठी आमचा लढा आहे असं सतेज पाटील म्हणाले. कोल्हापुरातील रिक्षांची भाडेवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. गेली 5 वर्ष रिक्षा चालकांकडून भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर मागणी प्रशासनानं मान्य केली आहे. प्रति किलोमीटर 3 रुपये अधिकचं भाडं कोल्हापूरकरांना मोजावं लागेल. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेले आक्षेपार्ह विधान, इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी ही चौकशी केली गेली आहे. सर्वसामान्यांचा गारहाणा ऐकण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं दालन आता खुलं झालंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासन आणि नागरिकांच्या संवादाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे सोमवार आणि शुक्रवार हे 2 दिवस आपलं दालन सर्वसामान्यांसाठी खुलं करणार आहेत. ठाण्यासह पालघरमधील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. डोंबिवलीतील उद्यानासाठीच्या आरक्षित भूखंडावरील इमारतीवर बुलडोझर चालवला आहे. या प्रकरणी बिल्डर चेतन माळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्तात पोकलेन जेसीबीच्या साह्यानं ती इमारत केडीएमसी कर्मचाऱ्यांनी हातोडा मारत कारवाई सुरू केली. वांगणी बदलापूर रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यात पीडब्ल्यूडीच्या ठेकेदारानं रस्त्याची माती गटारावर टाकून ग्रामपंचायतीचं गटार बुजवलंय. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्गच बंद झालाय. ठेकेदारांच्या मनमानीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
उल्वे इथं खाडी पुलावर आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवून हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय. सचिन मोरे असं मृत इसमाचं नाव आहे. त्याच्या पत्नीनंच आपला अल्पवयीन मुलगा आणि मित्राच्या सहाय्यानं त्याची हत्या केल्याचं उघडकीस आलंय. उल्हासनगरात एका नराधमानं शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी 7 महिन्यांची गरोदर असताना गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केलाय आणि गर्भ स्वतःच नेऊन पुरलाय. मात्र त्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीला त्याच्या कुटुंबियांसह बेड्या ठोकण्यात आल्या. अंबरनाथमध्ये हायवेवर रेसिंग करणाऱ्या 2 दुचाकींनी एका रिक्षाला धडक दिली आहे. यात रिक्षा उलटली आणि रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झालाय. या सगळ्या जखमींवर उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. एक महत्वाची बातमी. विदर्भामध्ये बर्ड फ्लूनं अक्षरशः थैमान घातलंय. वाशिमच्या कारंजामधल्या खेरडा जिरापुरे गावात बर्ड फ्लूमुळे 6000 कोंबड्यांचा मृत्यू झालाय. अकोल्यातील प्रयोगशाळेनं मृत कोंबड्यांचे नमुने पुण्यातल्या लॅबमध्ये पाठवले होते. भोपाळमध्येही या नमुन्यांची तपासणी झाली. त्यात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनं झाल्याचं निष्पन्न झालंय. याच पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशासनानं आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाशिम जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार या कोंबड्यांचं खाद्य पशुसंवर्धन विभागानं जमिनीत पुरून नष्ट केलंय. बर्ड फ्लूची विदर्भातही एंट्री झाल्याचं त्यामुळे पाहायला मिळालंय. प्रशासनाच्या आदेशानुसार विल्हेवाट लावली जाते. भोपाळमध्येही काही नमुने पाठवण्यात आले. कोकणातही महत्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून घेऊया. दापोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटातील 9 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश झालाय. शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदमांच्या उपस्थितीत दापोलीमध्ये प्रवेश करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर रात्री वाकेड घाटात कंटेनर उलटून अपघात झालाय. अपघातानंतर कंटेनरला आग लागली आहे. ड्रायव्हर क्लीनर आगीत होरपळत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवलंय. अग्निशमन विभागानं त्वरित आगीवर नियंत्रण मिळवलं. एसटी बस अपघातात तरुणाच्या मृत्यूनंतर राडा करणाऱ्या जमावावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या प्रकरणी 33 जणांवर अलिबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अलिबाग एसटी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनं संतप्त जमावानं 2 एसटी बसेसची तोडफोड केली आहे. या दरम्यान आरोपी बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. महाडचं ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला सुरुवात झाली आहे. या छबिना उत्सवाला शिवकालीन परंपरा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येत भाविक वीरेश्वर महाराजांच्या दर्शनाला येत असतात. रत्नागिरीमध्ये बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसलाय. उष्णतेमुळे या फळाला गळती लागली आहे. तसंच कीड रोगाचा मोठा प्रादुर्भाव आंबा पिकावर झालाय. दरम्यान बागायतदारांची पिकं वाचवण्यासाठी धडपडही सुरू झाली आहे. दलित पॅंथर चळवळीचे संस्थापक कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चल हल्ला बोल या चित्रपटाला प्रमाणपत्र नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली जाते. दरम्यान यावर आता नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि कवयित्री मल्लिका अमीर शेख यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. मल्लिका अमर शेख यांनी थेट केंद्र सरकारला अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरूनच सवाल केलेत. तसंच चल हल्ला बोल सिनेमाच्या दिग्दर्शकानं आपली परवानगी घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणीही मल्लिका शेख करतायत. नामदेव ढसाळ यांच्या त्या पत्नी आहेत. नामदेव ढसाळ यांच्या एकंदरीत कारकिर्दीवरती हा चित्रपट घेऊन येत आहेत. मात्र हा चित्रपट आता वादाच्या कात्रीत सापडलाय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि अत्यंत दुःखाची गोष्ट एक शोकांतिका आहे मराठी माणसाची की त्यांच्या मातीतच आणि मराठी भाषा दिनाच्या दिवशी या लोकांनी नामदेव ढसाळ कोण आहे हे विचारणारी मुद्दाम दरपोक्ती करणारा माणूस त्याला ताबडतोब त्याचं निलंबन केलं पाहिजे. आणि मी आता तीव्र शब्दात निषेध करते. नामदेव ढसाळ यांच्या कविता आणि त्यांचं साहित्य हे वापरण्याची कुणालाही परमिशन नाही माझ्या परवानगीशिवाय.
आणि त्यांनी त्या हल्लाबोल पिक्चरमध्ये नामदेवची गाणी वापरलेत, कविता वापरल्यात. कुणाला विचारून? प्रॉपर्टी ॲक्ट प्रमाणे 50 वर्षानंतर ती मालमत्ता जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते ती समाजाच्या मालकीची होते, पण अजून त्याला 50 वर्ष झालेली नाही आहेत. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अनेक गोष्टींमध्ये बदल होत असतात. मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे. 1 तारखेपासून अनेक गोष्टींमध्ये झालेले बदल सर्वांच्या दैनंदिन जीवनावर परिणामकारक ठरतात. LPG सिलेंडरच्या किमती, बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात झालेला बदल, असे अनेक 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 बदल करण्यात आलेत. नेमके काय काय बदल झालेत, चला जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. डीमॅट अकाउंटमध्ये आता 10 जणांची नावं जोडता येणार, हा एक बदल झालाय आजपासून. LPG सिलेंडरच्या दरात काही बदल झालायत. तसंच बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरातही बदल झालाय. UPI मध्ये विमा, SB सुविधा, प्रीमियम रक्कम ब्लॉक करू शकता. वेटिंग तिकीट धारकांना स्लीपर किंवा AC कोचमध्ये एंट्री नसेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. नोकरदार वर्गासाठी आता एक महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी आहे, कारण PF वरील व्याजदर हे 8.25% ठेवण्यात आलाय. याआधी व्याजदर 8.15% होतं, त्यानंतर आता व्याजदर 8.25% झालाय. गेल्या अनेक वर्षांपासून व्याजदरात वाढ करण्यात आली नव्हती, त्यामुळे सर्वसामान्यांना आता दिलासा मिळेल. राज्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयातील 11वीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत आणि यामुळे गुंतवणूकधारक विद्यार्थ्यांना राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहज प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभाग करणार आहे, त्यामुळे संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला चाप बसेल. राज्यात आता 11वी प्रवेश केंद्रीय पद्धतीनं होतील. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश पार पडतील. शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय. MMR पुणे, अमरावती, नागपूर, नाशकात प्रक्रिया सुरू होती. आता राज्यभर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धती राबवली जाईल. इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यावर असतानाच कार्यकर्त्यांशी बोलताना पुण्यामध्ये आपल्याला भगवा फडकवायचा आहे असं विधान केलंय. शिंदेंच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलं. शिंदे प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात असा टोला अजित पवारांनी लगावला. आज भगवा झेंडा त्यांनी हातात धरलाय. हाच भगवा झेंडा डौलाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकला पाहिजे. बाबू शेठ, आपले देवराम शेठ, खुशी खुशी फडकला पाहिजे. ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते सांगू शकतात आपल्याला तो जिल्हा भाजपचा आपल्याला झेंडा तिथं रोवायचा आहे. आणि मी गेलो तर मी सांगू शकतो की आपल्याला राष्ट्रवादीचा तिरंगा झेंडा तिथं फडकवायचा आहे. ऐकाय ना, मी नाही सगळ्यांना सांगतो, ह्याच्यात विशेष काही नाही. तुम्ही किती असे उलट सुलट प्रश्न विचारले तर आम्ही